हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर झोंबिवली सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि आता आपल्यासोबत तुमच्या सगळ्यांची आवडती, जिला ऐकायला तुम्हाला नेहमीच आवडतं, वैदेही परशुरामी आहे. एक नवीन भूमिका, एक नवीन लुक घेऊन ती तुमच्यासमोर आली आहे. कशी आहे मी मस्त. वैदेही? खूप सुंदर दिसतेस सगळ्यात आधी, आणि खूप सुंदर तुझ्या लुकमध्ये चेंज झाला आहे. मी तुला वेगवेगळ्या अवॉर्ड्स फंक्शनला बघते, कार्यक्रमांना बघते, मस्त मेंटेन केलं आहे, छान कॅरी करते स्वतःला. जर आधी त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. ॲक्च्युली इट्स नॉट अ व्हेरी कॉन्शियस सॉर्ट ऑफ एन एफर्ट. मला आत्ता स्कोप खूप मिळतो आहे वेगवेगळे लुक्स ट्राय करायला, वेगवेगळ्या पद्धतीने फोटोज काढून घ्यायला, आणि मला ह्या प्रोसेसची मजा येते. सो आय एम ट्राईंग टू एक्सप्लोअर जेवढं मला करता येईल. आत्तापर्यंत जे मला नाही करता आलं आहे, काही ठराविक पद्धतीच्या भूमिकांमुळे एक ठराविक इमेज झाली होती आणि त्या पद्धतीचंच आत्तापर्यंत कामही केलं गेलं आणि तशी दिसतही होते मी. पण असं होतं आहे की वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भूमिकाही मिळत आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या माणसांबरोबरही कामं करायला मिळत आहेत. सो कर्मधर्म संयोगाने मला हे चान्सेस वेगळे वेगळे मिळत आहेत. त्यामुळे नाही, पण खरंच मला तुला पर्सनल कॉम्प्लिमेंट द्यायची वाटते. तू खूप छान कॅरी करतेस आणि मस्त दिसतेस. तो ट्रेलर रिलीज झाला आहे आता आणि कॉमेंट येत आहेत, गाणं रिलीज झालं तर खूप उत्सुकता होती प्रेक्षकांमध्ये. हे किती भारी आहे, कारण एखाद्या सिनेमाची एवढी वाट बघतायत. ओव्हरवेल्मिंग हा पण आता एक म्हणजे शब्द छोटा पडायला लागला असं मला वाटतं. कारण आम्ही जेव्हा पहिला टीजर आउट केला होता फेब्रुवारीत 2021 साली, तेव्हापासूनच लोक इतकी उत्सुक आहेत की मी दुसऱ्या कुठल्या संदर्भात जरी एखादा फोटो इंस्टाग्रामवर टाकला तरीसुद्धा मला प्रश्न हाच होता की झोंबिवली कधी रिलीज होणार आहे. त्यामुळे तेव्हाही जाणवत होतं की प्रेक्षक किती आतुरतेने वाट पाहत आहेत त्या सिनेमाची. आणि आम्ही 4 फेब्रुवारी ही डेट अनाऊन्स केली होती, परंतु असं लक्षात आलं की ही फिल्म लवकर आणणं गरजेचं आहे आत्ता. त्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि त्यालासुद्धा इतका उत्तम प्रतिसाद मिळतो आहे प्रेक्षकांचा. त्यामुळे त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. इतकं छान ते आम्हाला सपोर्ट करत आहेत. आम्ही एकामागे एक धाडसी निर्णय घेतो आहे, धाडसी प्रयत्न करतो आहे, पण ते सगळ्यात आमच्या पाठीशी उभे आहे. त्याचा खूप आनंद आहे आणि आम्ही प्रचंड एक्सायटेड आहोत लोकांपुढे ही फिल्म आणण्यासाठी, कारण ती फिल्म तयार होऊन आम्ही स्वतः एकदा पाहिली आहे आणि आम्ही तो खूप एन्जॉय केली. वेगळा जॉनर आहे, लोकांना एक वेगळ्या पद्धतीची मेजवानी मिळणार आहे हे माहिती आहे. त्यामुळे आता फक्त वाट पाहतोय की प्रेक्षक कधी हे पाहतील आणि त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला कधी कळेल. आणि प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका झाल्या. आता वैदेही झोंबिवलीमधनं कोणती भूमिका घेऊन येते, काय कॅरेक्टर ब्रीफ सांग. मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत जी शांत, सोज्वळ, सोशिक अशी वैदेही तुम्हाला दिसत होती, त्यापेक्षा खूप वेगळी वैदेही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. काय कशी तर तुम्हाला सिनेमाची झलक मी ट्रेलरमध्ये पाहिली. त्यामुळे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर, ट्रेलरमध्ये अर्थात थोडंसं दिसतंच आहे, सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला आणखीन कळेल की काय वेगळं मला काम करायला मिळालं आहे आणि कशामुळे मला खरं तर ही फिल्म करावीशी वाटली. ॲक्च्युली अनेक कारणं आहेत त्याची. आपण बोलत होतो आतमध्ये तेव्हासुद्धा मला असं झालं की मला सांगायचं हे, थांबा मला सांगायचं आहे. आम्ही जेव्हा सुरू करण्याचं म्हणजे ही सगळी प्रोसेस सुरू झाली, जेव्हा पहिल्यांदा मी आदित्यशी बोलले, तेव्हा खूप भीती होती गं मनात. म्हणजे फिल्म कोणती आहे, स्क्रिप्ट कशी आहे, कोण काम करणार आहे, हे सगळं त्या काळात सेकंडरी होतं. सगळ्यात आधी भीती होती की आत्ता एवढी सगळी माणसं एकत्र येऊन आपण शूट करणं हे शक्य आहे का. पण मला आठवते पहिल्यांदा जेव्हा मी आदित्यला आणि यॉडली फिल्म्समधनं एक अक्षय म्हणून व्यक्ती आहेत त्याला भेटले, तेव्हा मला इतकं पॉझिटिव्ह वाटलं आणि एक अश्युरन्स मिळाला की हे सगळी काळजी घेऊन खूप छान आपल्याला काम करता येणार आहे या काळात सुद्धा. आणि तसंच घडलं. आम्ही कामाला सुरुवात केली आणि खूप मजा करत आम्ही ही फिल्म शूट केली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच खूप जीव ओतला आहे ह्याच्यात. त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे. पण ही भूमिका साकारताना या सिनेमातली कोणती गोष्ट तू कटाक्षाने पाळली आहेस या संपूर्ण सिनेमाच्या जर्नीमध्ये? कोणती गोष्ट कटाक्षाने पाळली आहे? न घाबरणे. कारण ऑम्बीस समोर येतील मेकअप केले. मला मुळात खूप भीती वाटते. मला हॉरर फिल्म्स बघता येत नाहीत. हॉरर कॉमेडीसुद्धा हा माझा जॉनर नाही. झॉम्बी फिल्म्स मी फारशा पाहिलेल्या नव्हत्या आधी, परंतु ही फिल्म जेव्हा करायची वेळ आली तेव्हा ॲज वी डिस्कस्ड फार रेफरन्स पॉईंट्स नव्हते. त्यामुळे तसं आदित्यच्या स्वाधीन होतं सगळं. तुला काय पद्धतीचं, आम्ही इतकं ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो की हे कशा पद्धतीने खरं वाटेल. कारण आम्हाला जर हे खरं वाटलं नाही किंवा आम्हाला जर ते जाणवलं नाही तिथे, तर ते लोकांनाही वाटणार नाही आहे. त्यामुळे अभिनय घाबरण्याचा करायचा होता, पण व्यक्ती म्हणून मला न घाबरणं खूप गरजेचं होतं. कारण इतके सगळे झॉम्बीज आणि आमच्या इथे मला खूप इच्छा आहे उल्लेख करायची. आमची जी मेकअपची टीम आहे त्यांनी प्रचंड मेहनतीने खूप सुंदर काम केलं आहे. कारण झॉम्बी मेकअप सोपा नाही, पुन्हा आपल्याकडे खूप रेफरन्सेस कमी आहेत या सगळ्याचे, परंतु त्यांनी इतका सक्सेसफुल प्रयत्न केला आहे की मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा मी सेटवर एक झॉम्बी अंधारात पाहिला होता, मी खरंच घाबरले होते.
मी खरंच घाबरले होते. म्हणजे मुळात तर मी घाबरट आहेच आहे, पण आम्ही सगळे असताना सुद्धा मला लांबने जेव्हा ती आकृती येताना माझ्याजवळ दिसली तेव्हा माझी तंतरली होती. म्हणजे आणि अंधारात ना एखादं असं आय कांट एक्सप्लेन. तुम्ही फिल्म पहा, तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. याशिवाय अंगात आलं हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरतंय. म्हणजे आजवर वैदेही तुझा डान्स आणि तुझे एक्सप्रेशन सगळेजण तुझ्या प्रेमात होते करेक्ट त्यासाठी. आणि आत्ता हे एकदम अपोजिट आहे. म्हणजे ते एक्सप्रेशन्स, तो डान्स म्हणा, किती एन्जॉय केलंस ते गाणं? मला थोडं खरं तर डिफिकल्ट गेलं टू ब्रेक आउट ऑफ माय ओन सेल्फ. कारण मी कायमच अशी कंट्रोल्ड नाचली आहे किंवा कथ्थकचं बॅकग्राऊंड असल्या कारणाने थोडं ग्रेसफुल झोनमध्ये कायमच नाचलो आहे. त्याच्या सगळं विरुद्ध करायचं होतं. पण मला असं वाटतं की माझ्यासाठी हा खूप काय म्हणूया एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. कारण आय हॅड टू ब्रेक फ्री. आणि थँक्स टू द डिरेक्टर, टू द कोरिओग्राफर अँड दी एंटायर टीम. सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर बरोबर नाचताना ब्रेक फ्री होणारच होते मी. आणि तसंच झालं आणि खूप मजा आली हे करताना. एक वेगळं माझ्यातला एक वेगळा पैलू मला पाहता आला. त्यामुळे खूपच फन प्रोसेस होती ह्या गाण्याची सुद्धा. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आत्तापर्यंतच्या वैदेहीला जितकं लोकांनी प्रेम दिलं आहे आणि जितकं ॲक्सेप्ट केलं आहे तितकंच ह्या नवीन रूपाला सुद्धा लोक भरभरून प्रेम देत आहेत. त्यामुळे आपण काहीतरी करतोय आणि त्याचं आपल्याला एक छान रिस्पॉन्स मिळाला की आनंद होतो. तसं आहे आत्ता. आणि आता हे सगळं एवढं तर बोललो सिनेमाबद्दल. तारीख बदलली आहे. 26 जानेवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कर? मी म्हणेन तसं आत्तापर्यंत आम्हाला जितके रिस्पॉन्सेस तुमचे येत होते की कधी येणार आहे फिल्म. अरे 4 फेब्रुवारी अनाऊन्स झाल्यानंतर सुद्धा अनेकांनी DMs केले किंवा कॉमेंट्समध्ये होतं की 4 फेब्रुवारी लांब आहे, थोडी लवकर रिलीज करा. तर तुमच्या सगळ्यांचं ऐकून आम्ही 26 जानेवारीला सुट्टीच्या दिवशी रिलीज करतो आहे फिल्म. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही भरघोस प्रतिसाद देणार आहात आणि तुम्हाला फिल्मही आवडणार आहे. सो 26 जानेवारीपासून थिएटर्समध्ये ही फिल्म प्रदर्शित होणार आहे. प्लीज 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 जा आणि तुम्हाला कसं वाटतं हेही कळवा. अगदी थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुला. मस्त धमाल कर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.